कालच्या लेक्चरमध्ये आपण ECRM, त्याच्यानंतर ESCM, सप्लाय चेन मॅनेजमेंट, ERP हे सगळं पाहिलं. आज आपण पाहणार आहोत ब्रेक्स अँड क्लिक्स बिझनेस मॉडेल्स. ब्रेक्स अँड क्लिक्स बिझनेस मॉडेल म्हणजे एक्झॅक्ट काय ते बघूयात. फर्स्ट वन, अ बिझनेस मॉडेल इज अ सेट ऑफ प्लॅन ऍक्टिव्हिटीज, business processes designed to result in a profit in marketplace. The bricks and clicks business models are described below. आता ब्रिक्स अँड क्लिक्स बिझनेस मॉडेल जे आहेत ते खाली डिस्क्राईब केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन येतं ब्रिक्स अँड मॉर्टर ट्रेडिशनल बिझनेस मॉडेल. ब्रिक्स अँड मॉर्टर बिझनेस मॉडेल, ओके, म्हणजे काय? तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, ब्रिक्स अँड मॉर्टर म्हणजे ट्रेडिशनल बिझनेस मॉडेल. म्हणजे थोडक्यात ब्रिक्स अँड मॉर्टर्स यानी की ट्रेडिशनल बिझनेस. मग आता त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय येतं बघूयात. ब्रिक्स अँड मॉर्टर ट्रेडिशनल business model means having a business with physical presence. It is a name for a traditional business with actual buildings, manufacturing plants, customer service center and districts. So it is इथं म्हटलंय बघा त्यांनी काय, ब्रिक्स अँड मॉर्टर बिझनेस मॉडेल मीन्स हॅव्हिंग बिझनेस विथ फिजिकल प्रेझेन्स, की जिथे तुमचा फिजिकल प्रेझेन्स असतो, ज्या बिझनेसमध्ये किंवा ज्या मॉडेलमध्ये फिजिकली तुम्ही प्रेझेंट असता. फिजिकली प्रेझेंट असणार म्हणजे तुमचं ट्रेडिशनल. आता सपोज तुम्ही खेडमध्ये फिरताय, खेडमध्ये दुकान आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फिजिकली एखादी प्रोडक्ट तुम्ही हँडल करताय, त्याच्यानंतर तुम्ही ठरवताय घ्यायचं की नाही. तुम्ही कम्युनिकेट करताना सुद्धा समोर फेस टू फेस कम्युनिकेशन तुमचं होतं त्या शॉपकीपरशी तुमचं. सो दॅट्स टाइप ऑफ मॉडेल इज कॉल्ड ट्रेडिशनल मॉडेल्स किंवा ब्रिक्स अँड मॉर्टर मॉडेल बिझनेस मॉडेल. इट इज अ नेम फॉर अ ट्रेडिशनल बिझनेस विथ ऍक्च्युअल बिल्डिंग, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स, कस्टमर सर्व्हिस सेंटर्स अँड डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटीज. मग याच्यामध्ये एक्झॅक्ट ह्या अशा ट्रेडिशनल टाईपच्या बिझनेस मध्ये एक्झॅक्ट काय काय येतं, ऍक्च्युअल बिल्डिंग, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स की जिथे मॅन्युफॅक्चर केले जातात असे प्लांट्स, कस्टमर सर्व्हिस सेंटर की बऱ्याच आता तुमच्या मोबाईल एखादा प्रॉब्लेम आला, मोबाईलला प्रॉब्लेम आल्याच्या नंतर नवीन मोबाईल आहे, तुम्हाला जर त्याचा पार्ट्स वगैरे चेंज करायचे आहेत किंवा त्याचं वॉरंटीमध्ये तुम्हाला ते यूज करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला फिजिकल प्रेझेंट म्हणजे फिजिकली जाऊन त्या सर्व्हिस सेंटरला व्हिजिट द्यावी लागते. किंवा तुम्हाला तो मोबाईल जरी पाठवला तरी तो फिजिकली हँडल होतो तिथे. म्हणजे काय की सर्व्हिस सेंटर्स. सो असे जे सर्व्हिस सेंटर्स आहेत ते येतात त्याच्यात ब्रिक्स अँड मॉर्टर बिझनेस मॉडेलमध्ये. अँड डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटीज आणि तुमच्या कुरिअर्स वगैरे जे असतात त्या गोष्टी. दिस इज इन कॉन्ट्रास्ट टू डॉट कॉम विच एक्झिस्टिंग and makes users of the other people's facilities. Bricks and mortar business are companies that have a physical presence, a physical store, and offer face-to-face consumer experience. काय म्हटलं, ब्रिक्स अँड मॉर्टर बिझनेस आर कंपनीज दॅट हॅव अ फिजिकल प्रेझेन्स. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ब्रिक अँड मॉर्टर बिझनेस म्हणजे काय, हॅव अ फिजिकल प्रेझेन्स, जिथे फिजिकल प्रेझेंटी असते तुमची. फिजिकल स्टोअर्स म्हणजे तुमचे, मी म्हटलं म्हणजे लोकल आता जे तुमचे खेड मधले स्टोअर्स आहेत जिथे तुम्ही स्वतः व्हिजिट करता, सो फिजिकल स्टोअर्स अँड ऑफर फेस टू फेस कन्झ्युमर एक्सपिरियन्स, आणि तुमचा फेस टू फेस एक्सपिरियन्स त्या शॉपकीपरशी असेल, रिटेलर सोबत असेल किंवा कस्टमर सर्व्हिस सेंटर मधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासोबत असेल. सो यालाच म्हटलं तर ब्रिक अँड मॉर्टर. सो ब्रिक अँड मॉर्टर म्हणजे समजलं तुम्हाला थोडक्यात, ब्रिक अँड मॉर्टर म्हणजे ट्रेडिशनल बिझनेस, ऑफलाईन बिझनेस. देन येतं प्युअर ऑनलाईन बिझनेस मॉडेल. सेकंड वन काय येतं, प्युअर ऑनलाईन बिझनेस मॉडेल. Pure online business model means having online presence of a traditional business, that is an ebay.com and amazon.com. प्युअर ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे इथे प्युअरली ऑनलाईन केला जातो, तर ऑफलाईन कोणत्याही पद्धतीचा बिझनेस चालत नाही. म्हणजे इथे जसं की अमेझॉनचं कुठेतरी ऑफिस तुम्ही ऐकलं, हा, त्यांची डिलिव्हरी जे करणारे ऑफिसेस आहेत त्या आहेत,
पण Amazon बाबा आपल्या ऑफिस म्हणण्यापेक्षा Amazonचं शॉप, Amazonचं एक शॉप आहे, तिथे जाऊन मी तिथून फिजिकली खरेदी करेन असे तुम्हाला बघायला मिळालेत का कधी शॉप्स? नाही. कारण ते असे फिजिकल शॉप्स त्यांनी ठेवलेलेच नाहीये. त्यांचा प्युअरली ऑनलाईन बिझनेस चालतो. तुम्हाला जे काय हवंय ते ऑनलाईन मागवायचं, ऑनलाईन भेटेल. तुम्हाला फिजिकली त्यांचे प्रोडक्ट हँडल करता येत नाही किंवा फिजिकली त्यांचे स्टोअर्स अवेलेबल नाहीयेत. सो अशा टाईपच्या बिझनेसला म्हटलं जातं प्युअर ऑनलाईन बिझनेस मॉडेल. देन येतं ब्रिक्स अँड क्लिक्स बिझनेस मॉडेल. Bricks and clicks business model is a business model uh, by which a company integrate both offline bricks and online clicks presence. It is also known as click and mortar or click and bricks. आता इथं काय म्हटलं ब्रिक्स अँड क्लिक्स बिझनेस मॉडेल म्हणजे काय? तर मगाशी म्हटलं ब्रिक्स अँड मॉर्टरचा मिनिंग काय होतो? तर ट्रेडिशनल म्हणजे थोडक्यात ऑफलाईन, आणि क्लिक्स आणि काय तर क्लिक्सचा मिनिंग होतो ऑनलाईन. सो इथे ब्रिक अँड मॉर्टर किंवा ब्रिक अँड क्लिक्स म्हणजे ऑफलाईन अँड ऑनलाईन बिझनेस मॉडेल. म्हणजे याच्यात दोन्ही टाईपने बिझनेस केला जातो. ऑफलाईन सुद्धा केला जातो आणि ऑनलाईन सुद्धा बिझनेस केला जातो. बाय विच कंपनी इंटिग्रेटेड बोथ ऑफलाईन अँड ऑनलाईन प्रेझेन्स. इथे दोन्ही पद्धतीने तुमचं प्रोडक्ट किंवा बिझनेस प्रेझेंट असतो. ऑफलाईन प्रेझेंट सुद्धा असतो आणि ऑनलाईन प्रेझेंट सुद्धा असतो. इट इज ऑल्सो नोन ॲज क्लिक अँड मॉर्टर ऑर क्लिक अँड ब्रिक्स. ह्याला काय म्हटलं जातं? क्लिक अँड मॉर्टर सुद्धा म्हटलं जातं किंवा क्लिक अँड ब्रिक सुद्धा म्हटलं जातं. एक्झाम्पल Walmart site to store centers. A furniture store may have display at a local store from which customers can order an item electronically for delivery. आता काही स्टोअर्स असे आहेत की जे ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा काम करतात. जसं की आता एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, डेल कंपनी पकडून चालू आपण. डेलचे कस्टमर सर्व्हिस सेंटर सुद्धा आहेत. तिथून तुम्ही डेलचे प्रोडक्ट विकत घेऊ शकताय किंवा डेलचे होलसेलर आहेत जिथून तुम्ही सो ते ऑफलाईन काम करतात. प्लस डेलचं तुम्हाला जर मॉडेल आवडलं असेल तर तुम्ही तो ऑनलाईन सुद्धा मागवू शकताय. सो अशा पद्धतीने जिथे ऑफलाईन सुद्धा काम बिझनेस चालतो आणि ऑफलाईन सुद्धा बिझनेस चालतो, अशा टाईपच्या बिझनेसला म्हटलं जातं ब्रिक्स अँड क्लिक्स. देन आता ऍडव्हान्टेजेस ऑफ ब्रिक्स अँड क्लिक्स बिझनेस मॉडेल. ब्रिक्स अँड क्लिक्स बिझनेस मॉडेलचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते बघूयात. फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे ब्रिक अँड क्लिक्स refers to business that offer online services via the uh, we as well as the traditional retail outlets offline staffed by people. Bricks and clicks refers to business that offer online services via the web as well as the traditional retail outlets offline staffed by people. इथे काय होतं, याचा ऍडव्हान्टेज काय आहे की याच्यामध्ये दोन्ही टाईपचं तुम्हाला बिझनेस अवेलेबल आहे, बिझनेस मॉडेल्स अवेलेबल आहेत. इथे वेब वेब थ्रू किंवा इंटरनेट थ्रू ऑनलाईन बिझनेस सुद्धा अवेलेबल आहे. प्लस इथे ट्रेडिशनली तुमचा ज्या लोकांना वेबचा प्रॉब्लेम येतो, ज्यांना कुठे वेब्स ऑनलाईन बिझनेस साठी किंवा ऑनलाईन शॉपिंग साठी ज्यांना प्रॉब्लेम्स येतात, अशा लोकांसाठी इथे ऑफलाईन सुद्धा अवेलेबल आहे. सो इथे बोथ टाईपचे तुम्हाला बिझनेस मॉडेल्स अवेलेबल आहेत ब्लिक्स अँड क्लिक्स मध्ये, ऑफलाईन अँड आउटलाईन. म्हणून हा एक त्याचा फर्स्ट ऍडव्हान्टेज. देन सेकंड वन, टच अँड फील द प्रोडक्ट by visiting a physical location. Shops, particularly in case of tangible products, is possible by the customers, particularly in case of those products that cannot be sold exclusively on the internet, and the same time online portion of the wait order local store in their areas, call center numbers for any query, and even track their order status. That is, a furniture store may have display at the local stores from which customers can order an item electronically for delivery. Touch and feel. इथे काय होतं की तुमचं मी म्हटल्याप्रमाणे ट्रेडिशनल किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही टाईपचे तुमचं मॉडेल्स अवेलेबल आहेत. सपोज तुम्हाला एखादं प्रोडक्ट, आता ऑनलाईन तुम्ही ज्याला प्रोडक्ट मागवता त्यावेळेस त्याला तुम्ही टच करू शकत नाही किंवा फील करू शकत नाही. तुम्ही जस्ट त्याला त्याची ग्राफिक्स किंवा त्याचे डिझाईन्स बघू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही तो परचेस करता येतो तुम्हाला. इथे काय होतं की तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट आवडलाय, ऑनलाईनला एखादा प्रोडक्ट आवडलाय, तर आवडलेला असताना तुम्हाला जर तो फिजिकली त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की तो प्रोडक्ट कसा आहे, त्याला टच करून बघायचं, त्याला फील करायचं, तर तुम्ही
ऑफलाईन सुद्धा जाऊन तिथे तो फील करू शकता, तुम्ही तो टच करू शकताय. आणि एकदा का तुम्हाला फिजिकली त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलात किंवा त्याचा फिजिकल एक्सपिरियन्स जर तुम्हाला आवडला, तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकताय. सो इथे या पद्धतीचे सिस्टम्स आहे ते अवेलेबल आहे, आणि हा सगळ्यात मोठा याचा ब्रिक्सचा एक ऍडव्हान्टेज आहे, टच अँड फील. देन येतं डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट. Each delivery of the product is easier in case of bricks and clicks business. Customer can pick up their online order products anytime from local stores. This eliminates the hassles that most pure play business experience with delivering products. For this reason, most of the pure online business enter into a partnership with physical stores to deliver the product so that customers can pick up their product at ease. आता काय होतं, डिलिव्हर ऑफ द प्रोडक्ट बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही ज्याला ऑनलाईन डिलिव्हरी ऑनलाईन प्रोडक्ट ऑर्डर करता, अशा वेळेस काय होतं की प्रॉब्लेम्स येतो बऱ्याच वेळा की तुम्हाला पिकअपचा प्रॉब्लेम, किंवा बऱ्याच वेळा तुमच्या इथे ती डिलिव्हरी अवेलेबल नसते, तुमच्या पिनकोडला अवेलेबल नसते, किंवा कधीतरी डिलिव्हरी मिळायला लेट होतो. सो असे बरेच सारे प्रॉब्लेम्स येतात ज्या याला प्युअरली ऑनलाईन बिझनेसमध्ये. पण इथे काय होतं की तुम्ही ऑनलाईन केलेला प्रोडक्ट जर तुमच्या वेळेत आला नाही, तर तुम्ही त्या स्टोअर्स मध्ये जाऊन तो प्रोडक्ट फिजिकली कलेक्ट करू शकताय. सो तुम्हाला ह्या सगळ्या ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असतात. सो तुम्हाला बोथ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही डिलिव्हरीची वाट सुद्धा बघू शकताय, किंवा तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकताय. अदरवाईज तुम्ही जाऊन स्वतः तिथून पिकअप सुद्धा करू शकताय, फिजिकली पिकअप करू शकताय. सो या दोन्ही गोष्टी इथे अवेलेबल आहेत, म्हणून याला म्हटलेलं थर्ड ऍडव्हान्टेज आहे डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट. देन फोर्थ वन, returning of the product is difficult in case of bulky product. If a pure business model offer an option to the customers to return the goods order by them online. In case they do not like the product, it may be difficult to manage if the product is bulky. In such a case, online business enter into a partnership with bricks and mortar store, where by customer can return their product uh, to these local stores, and these stores can sell the return items to another consumer in the store, or it can be shipped back to the manufacturer if so desire. आता इथे काय होतं की तुम्ही ऑनलाईन एखादं प्रोडक्ट रिसिव्ह केलं, तर प्रॉब्लेम कधी होतो, ज्यावेळेला तुम्ही बल्कमध्ये एखादा प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी करताय. अशा वेळेस जर तुम्हाला रिटर्न द्यायची वेळ आली, तर एक तर कंपनी रिटर्न घेत नाही, किंवा रिटर्न पॉलिसी जी आहे ती खूप लेंदी आहे. तुम्हाला कंपनीला मेल टाकावा लागतो, त्याच्यानंतर त्याचा रिप्लाय येणार, मग त्या ह्याच्यावरती त्या डिलिव्हरी बॉयला रिप्लाय येईल, तर डिलिव्हरी बॉय तुमच्या इथे येणार, त्याला सुद्धा प्रोडक्ट मध्ये जर कुठे चेंजेस वाटले तर तो प्रोडक्ट घेणार, अशी खूप लेंदी प्रोसेस असते. पण इथे काय होतं, जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट आवडला नाही ब्रिक अँड क्लिक्स मध्ये, तर तुम्ही जाऊन स्टोअर मध्ये फिजिकली तो रिटर्न करू शकताय. फिजिकली रिटर्न घेऊन करून काय होतं की जरी त्याच्यात काही प्रॉब्लेम्स असेल तरी, छोटेफार प्रॉब्लेम थोडेफार प्रॉब्लेम असेल तरी, तो स्टोअर कीपर काय करतो, ते रिसीव्ह करतो आणि दुसऱ्या एखाद्या कस्टमरला सोल्ड करतो. अदरवाईज जर त्याच्यात खरंच त्या प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तो त्या मॅन्युफॅक्चररला रिटर्न करू शकतो. सो इथे ही फॅसिलिटी खूप इझी होऊन जाते, म्हणून याला म्हटलंय रिटर्निंग ऑफ द प्रोडक्ट. ही हा जो आहे हा फोर्थ ऍडव्हान्टेज आहे ब्रिक्स अँड क्लिक्सचा. देन फिफ्थ वन, फेस टू फेस इंटरॅक्शन. Bricks and clicks is become Brick and clicks is a communication of physical and online presence that is face to face interaction of customers with the salesperson is possible, that solve product related queries of the customer, provides feedback uh, about the suitability of the product, and suggesting customers about other products that can serve their better purpose better both online and offline. आता इथे काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं की लोकांचं इथे बरेचसे पब्लिक ज्या वेळेला ऑनलाईन प्रोडक्ट एखादा खरेदी करायला जातात, त्यावेळेस त्यांचा सगळ्यात मोठा त्यांना ड्रॉबॅक्स काय होतो की फेस टू फेस कम्युनिकेशन नसतं, किंवा फेस टू फेस इंटरॅक्शन नसतं. जे काही कम्युनिकेशन आहे ते वन वे आहे. सपोज तुम्ही एखादा केलेल्या मेलचा रिप्लाय तुम्हाला आला नाही, तर त्याच्यामुळे इथे खूप सारं
प्रॉब्लेमॅटिक गोष्टी ह्याच्यात येतात. पण इथे काय होतं, ज्यावेळेला ह्या ब्रिक्स अँड क्लिक्स मध्ये काय आहे, तर ऑफलाईन आणि ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईन जर एखाद्या कंपनीने किंवा त्यांच्या कस्टमर केअरने किंवा एखाद्या सेल्स पर्सनने जर ऑनलाईन तुम्हाला रिप्लाय दिला नाही किंवा जर तो ऑनलाईन तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहत नसेल, तर तुम्ही जाऊन त्याला फेस टू फेस इंटरॅक्शन त्याच्याशी करू शकताय. त्याच्यामुळे काय होतं की तुमचा त्या बिझनेस वरती एक किंवा अशा बिझनेस बद्दल तुम्हाला एक कुठेतरी सिंपथी क्रिएट होते किंवा अशा बिझनेस बद्दल तुम्हाला सिक्युरिटी मिळते. आणि हेच एक कारण आहे की फेस टू फेस इंटरॅक्शन जे आहे, हा एक पाचवा ऍडव्हान्टेज आहे कसला आपला, ब्रिक्स अँड क्लिक्सचा. सो हे 5 ऍडव्हान्टेजेस आपण पाहिलेले आहेत ब्रिक्स अँड क्लिक्सचे. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत superiority of bricks and clicks over pure online model. It is far easier superiority of bricks and clicks over pure online model. Pure ऑनलाईन मॉडेलच्या तुलनेमध्ये ब्रिक्स अँड क्लिक्स किती सुपेरियरिटी किती आहे ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट वन, it is far easier for traditional retailer to establish an online presence than it is for a startup company to uh, employ a successful pure .com strategy, or for an online retailer to establish a traditional presence. It is far easier for a traditional retailer to establish an online presence than it is for a startup company to employ a successful pure .com strategy, or for an online retailer to establish a traditional presence. इथे काय होतं की सुपेरियरिटी म्हणजे एखादा जर मी ऑफलाईन बिझनेस करतोय तर माझ्यासाठी ऑनलाईन बिझनेस करणं फारशी मोठी कठीण गोष्ट नाहीये. कारण मी ऑनलाईन बिझनेस करत ऑफलाईन बिझनेस करत असताना मी फक्त मला काय की एक वेबसाईट बनवावी लागेल, त्याच्यातून माझा ऑलरेडी बिझनेस चालू आहे, माझ्याकडे ऑलरेडी प्रोडक्ट मी सेल करतोय, मला फक्त ते फोटो काढून किंवा त्याचे स्पेसिफिकेशन्स मला ऑनलाईनला टाकायचे. हे एवढीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते फार इझी होऊन जातं की ट्रेडिशनल मधून मला ऑनलाईन जायला. प्लस ऑनलाईन जर माझा एखादा बिझनेस करतोय तर तरी मला ऑफलाईन जाण्यासाठी सुद्धा ते इझी पडतं. कारण ऑनलाईन करत असताना जे प्रोडक्ट मी ऑनलाईन विकतोय तेच मला एखादा शॉप विकत घेऊन किंवा एखादा फिजिकल प्रेझेन्स मध्ये एखादा शॉप घेऊन त्या शॉप मध्ये मी ते विकू शकतो किंवा सेल करू शकतो. सो मी आतापर्यंत ऑनलाईनली अवेलेबल होतो, आता मी फिजिकली अवेलेबल आहे. सो या दोन्ही टाईपने तुम्हाला काय होतं की ऑनलाईनला ऑफलाईन मध्ये कन्वर्ट करता येते किंवा ऑफलाईनला ऑनलाईन मध्ये कन्वर्ट करता येते किंवा बोथ टाईप मध्ये तुम्ही तुमचा बिझनेस चालू शकता. सो त्याच्यामुळे क्लिक ऑन ओव्हर प्युअर ऑनलाईन मॉडेल पेक्षा हे जास्त सुपिरियर आहे. देन सेकंड वन, bricks and clicks have a lower customer acquisition cost. Bricks and clicks have lower customer acquisition cost as they are in the business, whether traditional or online, where they have already incurred the advertisement cost to acquire the customer. So they can easily communicate to their existing customer about other portion of the business and build new strategy to create new customers. That is the conversion rate of visitors is more in bricks and clicks. Business model is a compared to pure business model. आता काय होतं इथं की इथे कस्टमर साठी ऑनलाईन तुम्हाला बिझनेस करायचा म्हटल्याच्या नंतर तुमचं शॉप कुणी पाहिलेलं नाहीये. तुमच्याकडे जो कस्टमर आज आहे तो उद्या असेल की नाही शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दर दिवशी कंपल्सरी ऍडव्हर्टाइजमेंट वरती कॉस्ट एक्सपांड करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली नाही तर तुमच्या प्रोडक्ट कडे कोणी येणार नाही, तुमच्या प्रोडक्टला चा सेल होणार नाही. त्यामुळे ज्यावेळेला प्युअर ऑनलाईन बिझनेस करता तेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट भरपूर खर्च होते. पण तेच जर क्लिक्स अँड ब्रिक्स म्हणजे ट्रेडिशनल आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीचा जो बिझनेस तुम्ही करत असाल तर तुम्हाला ह्या ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्टवरचा खर्च थोडा कमी होतो. कारण काय होतं की तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन बिझनेस करताय, त्याच्यामुळे तुमच्याकडे ऑलरेडी कस्टमर्स आहेत. दुसरी गोष्ट, त्याच कस्टमर्सला तुम्ही तुमच्या नवीन बिझनेस बद्दल जर फेस टू फेस कम्युनिकेट केलं तर तिथे कोणत्याही प्रकारची कॉस्ट लागत नाही. आणि काय होतं की त्याच्याने तुमचं ऑटोमॅटिकली ऍडव्हर्टाइजमेंट होते, माउथ टू माउथ ऍडव्हर्टाइजमेंट होते. तुमचा कस्टमर जाऊन दुसऱ्या एखाद्या कस्टमरला, सो कस्टमर थ्रू कस्टमर तुमच्याकडे वाढत जातात. आणि याच गोष्टीचा फायदा तुम्हाला होतो की तुमच्या ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट कमी होते. सो हा एक याच्यात बेनिफिट्स आहे. त्याच्यामुळे हा सेकंड टाईप आहे की किंवा सेकंड पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये
प्युअर ऑनलाईन बिझनेस पेक्षा क्लिक अँड ब्रिक्स जास्त सुपिरियर आहे. देन थर्ड वन, retaining a customer is essential for the survival of the business. Essential for the survival of the business. Cost of retaining the customer is more in pure business model as compared to bricks and clicks model, because customers have less loyalty towards the online stores as there is only screen to screen interaction, and customers tend to have less loyalty in such cases. इथे काय, रिटेनिंग अ कस्टमर इज इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ द बिझनेस. कस्टमर्सचा थोडक्यात ट्रस्ट जो आहे किंवा कस्टमरचा विश्वास कमवणं जे आहे हे जास्तीत जास्त का होतं की क्लिक्स अँड ब्रिक्सला जास्त चांगलं जमतं. कारण का होतं किंवा ब्रिक्स अँड क्लिक्सला जास्त चांगलं जमतं, कारण का होतं की ऑनलाईन ज्यावेळेला प्रोडक्ट बघत असतात किंवा विकत घेत असतात तेव्हा फारशा लोकांचा त्याच्यावरती विश्वास कमी असतो, आणि त्याच्यामुळेच काय होतं की लोक ऑनलाईन बिझनेस करतात किंवा ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करताना थोडेसे घाबरतात किंवा थोडीशी भीती असते मनामध्ये. पण त्याचऐवजी ज्यावेळेला फिजिकली तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला जाता त्यावेळेस तुमची ती भीती फारशी नसते, कारण तुम्ही ती फिजिकली एक्सपिरियन्स घेताय त्या प्रोडक्टचा, तुम्ही फिजिकली ती गोष्ट हँडल करताय. आणि याच गोष्टीमुळे काय होतं की तुमचा जो आहे सॉरी फिजिकली ज्यावेळेला तुम्ही हँडल करता तेव्हा तुमचा त्या गोष्टीवरती प्रोडक्टवरती विश्वास बसतो आणि तो प्रोडक्ट तुम्ही एका चांगल्या पद्धतीने किंवा तुमचे ते घेताना कोणत्याही पद्धतीची तुमच्या मनात भीती नसते. आणि त्याच्यामुळे जसं म्हटलंय की लॉयल, त्याच्यामुळे असे जे ब्लिक्स अँड ब्लिक्स अँड क्लिक्स मधले जे तुमचे कस्टमर्स आहेत ते तुमच्याशी जास्त लॉयल राहतात. देन ब्रिक्स अँड क्लिक्स बेनिफिट्स फ्रॉम द एस्टॅब्लिश established brand name, marketing arrangement with suppliers, and existing information system. They tend to do better than pure plays. काय म्हटले, ब्रिक्स अँड क्लिक्स बेनिफिट्स फ्रॉम द एस्टॅब्लिश ब्रँड नेम, marketing arrangement with suppliers and existing information system, they tend to do better than pure plays. इथे का तो ब्लिक्स अँड क्लिक्स जो आहे बेनिफिट्स फ्रॉम द एस्टॅब्लिश ब्रँड नेम, की त्याचा फायदा तुमचा मार्केटमध्ये ब्रँड नेम बनवण्यासाठी होतो किंवा तुमच्या प्रोडक्टचे मार्केटिंग जास्तीत जास्त करण्यासाठी विथ सप्लायर तुमच्या किंवा सप्लायर सोबत तुमच्या प्रोडक्टची मार्केटिंग किंवा तुमच्या कंपनीची मार्केटिंग चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये होते, कारण तुम्ही फिजिकली प्रेझेंट आहात, तुम्हाला लोक बघतायत, तुमच्या प्रोडक्टचा ते फिजिकली एक्सपिरियन्स घेतात आणि याच फायदा होतो की तुमचा मार्केटमध्ये तुमच्या ब्रँडचं नेम बनतं किंवा तुमचं मार्केट मध्ये जे सप्लायर सोबतचं रिलेशन आहे ते सप्लायर सुद्धा तुमची ऍडव्हर्टाइजमेंट बाहेर करतायत. सो हा एक त्याचा एक फायदा आहे किंवा बेनिफिट्स आहे. देन डिफरन्स बिटवीन ब्रिक्स अँड मॉर्टर ट्रेडिशनल अँड प्युअर ऑनलाईन बिझनेस मॉडेल. आता प्युअर ऑनलाईन बिझनेस मॉडेल मधला आणि ब्रिक्स अँड मॉर्टर मधला जो काही डिफरन्स आहे तो आपण बघूयात. द इंटरनेट हॅज चेंज द नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ कॉम्पिटिशन. Most business had to compete within a single industry in the past and often within a specific geographic area. But the internet is crossing these boundaries. An example is Amazon.com. The company began as an online bookstore but quickly expanded into new product and markets such as music, video, home improvement, supplies, etc. and even the auction businesses. Through the internet, wait so internet has changed the nature and structure of competition. Most business had to compete with single industry in the past and often within a specific geographical area. सो आधी याच्या आपण आधी पाहिलं, एक मिनिट, डिफरन्स बिटवीन ब्रिक्स अँड क्लिक्स मध्ये. तर तुम्हाला हे माहिती आहे की ब्रिक्स अँड क्लिक्स मधला डिफरन्स काय आहे की एक ब्रिक्स दोन्ही टाईपने चालतं, ऑफलाईन ऑनलाईन, आणि सॉरी ब्रिक्स अँड क्लिक्स जे आहे ते दोन्ही टाईप चालतं, ऑनलाईन आणि ऑफलाईन.
आणि जे प्युअर ऑनलाईन बिझनेस मॉडेल आहे तो फक्त ऑनलाईन चालतो. देन काय आहे, द इंटरनेट हॅज चेंज द नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ कॉम्पिटिशन. मोस्ट बिझनेस हॅड अ कम्पीट विथ अ सिंगल इंडस्ट्री. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रिक्स अँड क्लिक्स म्हणजे फिजिकल बिझनेसचा जास्त फायदा मी तुम्हाला असं दिसून आला तुम्हाला. फिजिकल बिझनेसमुळे काय होतं, की लोकांचा तुमच्यावरती ट्रस्ट राहतो. लोक तुमचा फिजिकल प्रेझेंट प्रोडक्ट फिजिकल एक्सपिरियन्स घेतात. सो या सगळे फायदे आहेत. पण त्याच्यासुद्धा ऑनलाईन बिझनेसचे मग ऑनलाईन बिझनेसमध्ये का कन्वर्ट व्हावं किंवा ऑनलाईन बिझनेस सुद्धा का करावा? तर त्याला रिझन असं आहे की ऑनलाईन बिझनेस केल्यामुळे तुमचा जो बिझनेस आहे तो लोकल लेवलला डिपेंड न राहता ग्लोबल लेवलला जातो. तुमचा प्रोडक्ट आहे, तुम्ही आज इथे घरी बसला तुमचा प्रोडक्ट एखादा प्रोडक्ट ऑनलाईन तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा सेल करू शकता. सो तुमचं मार्केट जे आहे ते मार्केट एक्सपांड होतं. सो इथे मग बघूयात, इंटरनेट चेंज द नेचर स्ट्रक्चर ऑफ कॉम्पिटिशन. मोस्ट बिझनेस हॅड अ कम्पीट विथ सिंगल इंडस्ट्री इन द पास्ट अँड अदर ऑफन विदिन अ स्पेसिफिक जॉग्राफिक एरिया. काही बिझनेस जे आहे ते स्पेसिफिक जॉग्राफिकल एरियामध्येच बिझनेस करतात. बट द इंटरनेट इज क्रॉसिंग दिस बाउंड्रीज. पण इंटरनेट काय करतो, त्यांना बाउंड्री क्रॉस करण्यासाठी मदत करतो. ओके. सो हा एक त्या इंटरनेटचा किंवा ऑनलाईनचा फरक आहे. देन अन एक्झाम्पल इज याचं एक्झाम्पल Amazon.com. Amazon.com काय करायचं, तर सुरुवातीला फक्त बुक स्टोअर होतं. बट क्विकली एक्सपांडेड. पण त्यांनी काय नवीन नवीन इंडस्ट्रीज मध्ये पटकन एक्सपांड झाले. मग ते आता काय करतात, सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स विकतायत. सोबत त्याच्यात त्यांनी अमेझॉन म्युझिक काढलं, अमेझॉन व्हिडिओ काढलं. देन आता अमेझॉन पे मध्ये वॉलेट मध्ये सुद्धा घुसलेत. सो आज अमेझॉननं त्यांचं काय केलं की ऑनलाईन असल्यामुळे त्यांना बिझनेस एक्सपांड करायला जागा मिळाली किंवा एक नवीन टेक्नॉलॉजी मिळाली. सो ऑनलाईनचा हा फायदा होतोय. होम्स इम्प्रुव्हमेंट सप्लाय सीटीसी अँड इवन द ऑक्शन बिझनेस. ते झालं. थ्रू द इंटरनेट कस्टमर्स कॅन परचेस प्रोडक्ट फ्रॉम व्हर्च्युअल एनिवेअर इन द वर्ल्ड. कस्टमर काय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जगामध्ये कुठूनही कस्टमर्स काय करू शकतो, तुमचा प्रोडक्ट विकू शकतो ऑनलाईन बिझनेसमुळे. अँड इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन द ट्रेडिशनल बिझनेस अँड ई बिझनेस आर डिस्कस विल. आता ट्रेडिशनल बिझनेस आणि ई बिझनेस मधला जे काही महत्वाचे डिफरन्सेस आहेत ते खाली त्यांनी दिलेले आहेत. याच्यामधला फर्स्ट आहे, ट्रेडिशनल कॉमर्स मीन्स कम्युनिकेटिंग, ordering or paying with customers and suppliers using different application in many times consuming different steps. Traditional commerce means communicating with customers and suppliers using different application in many times consuming different steps. E-commerce means processing of information using one digital application by using ADI on the internet in few seconds. इथे का होतं, ट्रेडिशनल कॉमर्स मीन्स मॅन्युफॅक्चरिंग किंवा कम्युनिकेटिंग विथ कस्टमर्स अँड सप्लायर्स युझिंग डिफरंट ऍप्लिकेशन इन मेनी टाइम्स कन्झ्युमिंग डिफरंट स्टेप्स. याच्यात काय होतं की वेगवेगळ्या स्टेप्सने ट्रेडिशनल कॉमर्स मध्ये वेगवेगळ्या स्टेप्सने तुम्हाला सप्लायरशी किंवा कस्टमरशी काय करावं लागतं, कम्युनिकेट करावं लागतं. म्हणजे कधी फोनवरती कम्युनिकेट कराल, कधी ईमेल थ्रू कराल, तर कधी तुम्हाला फिजिकली कम्युनिकेट करावं लागतं ऑर्डर करण्यासाठी किंवा पेमेंटसाठी वगैरे फोन करायचं झालं तर, किंवा त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करायचं झालं तर. सो याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा टाइम्स तुमचा वेस्ट होत असतो. पण ऑनलाईन बिझनेस मध्ये काय होतं, ई कॉमर्स इन प्रोसेसिंग ऑफ इन्फॉर्मेशन डिजिटल ऍप्लिकेशन बाय युझिंग. इथं एकच तुम्ही ऍप्लिकेशन तुम्हाला ई कॉमर्स मध्ये युज करायचं असतं की ज्याच्यावरील ईडीआय. ईडीआय म्हणजे काय, तर ईडीआयचा फुल फॉर्म बघितलं होतं, डाटा इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज. सो इथे तुम्हाला काय होतं की ईडीआय थ्रू तुम्हाला इन म्हणजे एखाद्या ऍप्लिकेशन थ्रू तुम्ही इन फ्यू सेकंड्स मध्ये हे सगळं ऑर्डर करणं किंवा पे करणं हे तुम्ही फ्यू सेकंड्स मध्ये करू शकताय. सो हा एक फरक आहे ट्रेडिशनल कॉमर्स आणि ऑनलाईन कॉमर्स मधला. देन देर इज अन एलिमिनेशन ऑफ द मिडल मॅन known as disintermediation. Business and consumers can communicate directly to carry out transaction, which can help entrepreneurs market their products or services without the cost of salespersons, salespeople or product representative. आता इथे काय होतं की ट्रेडिशनल बिझनेस मध्ये तुम्हाला मध्ये मिडल मॅन येतात किंवा इंटरमिडिएट येतात,
सो तुम्हाला इथे ऑनलाईन कॉमर्समध्ये काय होतं, की तुम्हाला हे जे मिडलमॅन आहेत किंवा इंटरमिडिएट यांची काही गरज पडत नाही. तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता तुमच्या सप्लायरशी किंवा कन्झ्युमरशी. सो हा एक तुमचा डिफरन्स आहे. In exercising traditional commerce, multiple media like magazine, letters, mail, fax, etc. are used, and e-commerce everything is digital. इथे काय होतं की तुम्ही ट्रेडिशनल कॉमर्स मध्ये काय होतं की तुम्ही मल्टिपल मीडिया म्हणजे तुम्हाला मॅगझिन्स तुम्हाला यूज करता येतात, लेटर्स यूज करता येतात किंवा मेल फॅक्स म्हणजे ट्रेडिशनली आणि की आपण ट्रिक्स अँड क्लिक्स बघतोय, मेल फॅक्स इटीसी तुम्हाला यूज करता येतो. इथे तुमच्याकडे मल्टिपल मीडिया अवेलेबल आहेत. पण ई कॉमर्सला फक्त डिजिटल मीडियाच ते यूज करू शकतात. त्यांना ऑफलाईन मीडिया यूज करता येत नाही, जसं की मॅगझिन्स, लेटर्स हे त्यांना यूज करता येत नाही. देन नेक्स्ट येतं, in case of traditional business, overhead costs are usually large associated with maintaining a storefront. काय म्हटलं, in case of traditional business, overhead costs are usually large associated with maintaining a storefront. Operating cost is high due to fixed charges associated with investment in procurement and storage production, marketing and distribution facilities. But we base business does not but web-based business does not necessarily have that type of overheads. Business can move more quickly and usually less expensively to reach a worldwide audience, resulting in easier continued growth. Also, operating cost is low as a result of reliance on network to relationship rather than ओनरशिप ऑफ रिसोर्सेस. आता इथे काय म्हटलं त्यांनी, सपोज तुम्ही एखादं ऑफलाईन प्रोडक्ट मागवलं किंवा एखादं ऑफलाईन प्रोडक्ट घ्यायला गेलात, तर ते घेत असताना तुमच्या मध्ये जेवढे पण मी तुम्हाला मागे सांगितले होते की एस सी एम मध्ये तुमचे जेवढे पण कनेक्शन येतात प्रत्येक ठिकाणी तुमचा चार्ज त्याच्यात ऍड होतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही एखादा प्रोडक्ट तुमच्याकडे घेऊन येतं त्यावेळेस तो आणल्याच्या नंतर त्याचा कुरिअर चार्ज प्लस ते प्रोडक्ट उतरणं वगैरे त्याचा लेबर चार्ज, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला देत असताना तुमचा व्हेकल चार्ज. सो हे सगळे चार्जेस ऍड होतात. त्याच्यामुळे काय होतं की याची ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे किंवा ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती वाढते फिजिकली ट्रेडिशनल बिझनेसमध्ये. पण ऑनलाईन बिझनेसमध्ये हे सगळं तुमचे ऑलरेडी इन्क्लूड केल्यामुळे इथे तुमचा चार्ज जो आहे तो फार हा जो ऑपरेटिंग कॉस्ट आहे किंवा ओव्हरहेड कॉस्ट आहे ही तुमची ऑलरेडी कमी होते. सो हा एक त्याचा डिफरन्स आहे. देन डिस्पाइट सम problems related to hackers and interrupters breaking into a secure via sites and downloading credit card information, business have found that financial transaction on the internet can actually be more secure than in traditional retail environment. Much credit card fraud is caused by store employees who mishandle card numbers. Most consumers do not seem to realize their credit cards numbers are vulnerable every time they hand their credit card numbers are vulnerable every time they hand their card to waiters, place order by phone, or toss out receipts. The encryption of card numbers for online transaction protects both the consumers and the business from credit card frauds. काय होतं की ज्यावेळेला ऑफलाईन बिझनेस, बऱ्याचशा लोकांचा असं समजलं की ऑनलाईन बिझनेस किंवा ऑनलाईन पेमेंट करताना फ्रॉड होण्याची शक्यता आहे. सो ऑनलाईन बिझनेस ला जेवढी फ्रॉडची शक्यता तुम्हाला वाटते जास्त आहे त्याच्यापेक्षा ऑफलाईनला जास्त फ्रॉडची शक्यता आहे. जसं की तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंट वगैरे करता त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा क्रेडिट कार्ड नंबर कुठेतरी एखाद्या मशीनला सेव्ह केला जातो. मग तिथून तुमचं कुठून तरी फ्रॉड, तुम्ही कधी कधी आपण बँक एखाद्या हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही क्रेडिट कार्ड डायरेक्टली वेटरच्या हातात देता. तो वेटर कशा पद्धतीने त्या क्रेडिट कार्डचा यूज करतो, कधी कधी तुम्हाला मेसेजेस येत नाहीत. सो चुकीच्या पद्धतीने त्याचा यूज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे ऑफलाईन मध्ये तुमचे क्रेडिट कार्ड फ्रॉड होण्याचे चान्सेस ऑनलाईन पेक्षा जास्त असतात. प्लस तुमची एखादी रिसिप्ट असते, तर तुम्ही मध्यंतरी बघितलेलं होतं की खूप सारे
एटीएम्स जे आहेत त्याच्यातून ऑटोमॅटिकली पैसे जात होते. म्हणजे काय की तुम्ही कुठेतरी त्याचा यूज केला होता, फिजिकली यूज केला होता. फिजिकली यूज करत असताना तो कुठेतरी कॅच झालाय, मग त्याच्यावरून तुमच्या डिटेल्स मिळतात त्या फ्रॉड्सला. त्याच्यानंतर तुमचे जे कोण हॅकर्स आहेत त्यांना डिटेल्स मिळतात. त्याच्यावरून ते तुम्हाला फ्रॉड कॉल करतात, की तुमचा एटीएम तुमचा बंद होणार आहे वगैरे आणि तुमच्याकडून तुमचा ओटीपी मागवून घेतात. सो हे फ्रॉडचे चान्सेस जास्त असतात ऑफलाईनला. देन नेक्स्ट, the internet is revolutionized competition in the area of pricing. At any point, the business may choose simply give away a service free of charges that others sell. One example was the Microsoft began to include a free browser with Windows software. Such business generate income through other means, such as by selling ads or products and services related to the giveaway item. These types of strategy can help business attract customer. The internet is evolutionary competition in the area of pricing. At any point, a business may choose to simply give away a service free of charges that others sell. म्हणजे काय होतं की काही आता याच्यामध्ये काय होतं की इंटरनेट वरून ज्यावेळेला तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी करताय, त्यावेळेस इथे काय होतं की तुम्हाला खूप साऱ्या प्राइसिंग मध्ये कॉम्पिटिशन तुमचं चालतं, एरिया प्राइसिंग. मग कसं की तुम्हाला एखादा प्रोडक्ट ते परचेस करतात, तर त्याच्यासोबतच एखादी सर्व्हिस तुम्हाला फ्रीमध्ये दिली जाते. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की मायक्रोसॉफ्टचं एखादं जर तुम्ही सॉफ्टवेअर खरेदी, विंडोजचं जर एखादं सॉफ्टवेअर तुम्ही खरेदी केलं, तर त्याच्यासमोर तुम्हाला ब्राउझर जो आहे तो फ्री दिला जातो. सो हा काय की त्यांचाच एखादा प्रोडक्ट आहे, सर ते तुम्हाला काय होतं की कमी कॉस्ट मध्ये पण त्याची कुठेतरी थोडीफार कॉस्ट ते त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये लावतात, पण दिसताना तरी ते फ्री दिसतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की कस्टमर्स जे आहे ते अशा वेळेस तुमच्या इंटरनेट आणि ऑफलाईन जो हे बिझनेस आहे आणि इंटरनेट प्राइसिंग जो आहे, तर याच्या वेळेस इंटरनेट प्राइसिंग कडे थोडस जास्त लोकांचा कल दिसतो, कारण इथे प्राइस कमी पडते. देन, and e-commerce business does not need to have employees to function as uh, opposed to the traditional business, which needs to hire sales executive, sales manager, accountants, we designer and other staffs. An e-commerce business does not need to have employees to function. ई-कॉमर्स मध्ये काय होतं की एम्प्लॉईज काम करण्यासाठी फारशा एम्प्लॉईची गरज पडत नाही. मग ॲज अपोज टू द ट्रेडिशनल बिझनेस, ट्रेडिशनल बिझनेसच्या तुलनेमध्ये तेवढ्या स्टाफची गरज किंवा तेवढ्या एम्प्लॉईची गरज ई कॉमर्सला पडत नाही. विच नीड्स टू हायर सेल्स एक्झिक्युटिव्ह. ट्रेडिशनल बिझनेसला काय सेल्स एक्झिक्युटिव्ह हायर करावे लागतात, सेल्स मॅनेजर हायर करावे लागतात, अकाउंटंट्स हायर करावे लागतात. याच्यामध्ये ऑनलाईन बिझनेस करत असताना की ई कॉमर्स मध्ये तुम्हाला एवढ्या स्टाफची किंवा एवढ्या एम्प्लॉयची गरज लागत नाही. वी डिझायनर अँड अदर स्टाफ, त्याच्यानंतर वेब डिझायनर अँड अदर स्टाफ. सो ह्या सगळ्या गोष्टी हा एवढा सगळा स्टाफची गरज ट्रेडिशनल बिझनेसला लागते. देन द ई कॉमर्स मॉडेल युजेस मोर टेक्नॉलॉजी. ई कॉमर्स मॉडेल काय करते की जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा यूज करते, कारण त्यांचं पूर्णपणे डिजिटल असतं, प्युअर ऑनलाईन असतं. फॉर एक्झाम्पल, वी साइट टू सेल युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस and autoresponder to automatically send out emails to targeted markets and forum to facilitate consumer and staff feed uh, ट्रॅक्स. आता इथे काय होतं की बऱ्याच वेळा आता प्रत्येक वेळेस कसं होतं, तुम्ही एखादा प्रोडक्ट अमेझॉनची हे चालू आहे, वेबसाईट वरून तुम्ही काहीतरी प्रोडक्ट ऑर्डर करताय, तर अशा वेळेस प्रत्येक वेळेस अमेझॉन वरून तुम्ही प्रोडक्ट मागवत असताना अमेझॉन जे कोण कस्टमर्स आहेत का की जो प्रत्येक तुमच्या, कारण एका सेकंदाला पूर्ण वर्ल्ड मधून हजारो किंवा लाखो ऑर्डर्स एका टायमाला प्लेस होत असतात अमेझॉनला. मग तेवढा स्टाफ त्यांनी ठेवलेला आहे का की प्रत्येक ऑर्डर नंतर तुम्हाला मेल करण्यासाठी? तर नाही. मग याच्या वेळेस काय होतं की अमेझॉनने टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे की ऑटो जनरेटेड मेल तयार केलेले आहेत. तुम्ही जसे ऑर्डर तुमची प्लेस करताय, तुमच्या मेलवरती जो कंपनीकडून अमेझॉन कडून येणारा मेल आहे तो ऑटो जनरेट होतोय. सो तिथे त्यांना कोणत्याही प्रकारच्या एम्प्लॉईची गरज भासत नाही. देन most of the traditional business operates at a business hours for a particular time because their employees have families to go home
and similar, most office can only operate within certain period of time because one can only work so many productive hours a day. The uses of software, hardware, and other technology devices has enabled a person who's running an e-commerce business, e-production business, is productive 24 hours, 7 days a week, 365 days a year, unless their hosting servers go down for unforeseen circumstances. आता इथे काय म्हटलंय की जर तुम्ही ज्यावेळी तुम्ही ट्रेडिशनल बिझनेस करताय तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम पिरियड ठरवावा लागतो तुमच्या बिझनेस साठी, कारण तुमच्याकडे काम करणारे पीपल्स आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत, पीपल आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत, तर त्यांचे स्वतःच्या फॅमिलीज असतात. काही वेळ त्यांना सुद्धा त्यांच्या फॅमिलीसाठी द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, ह्युमन बॉडी आहे, तिला आरामाची गरज असते. त्याच्यामुळे त्यांना कामाचा एक टाइम, पर्टिक्युलर टाइम ठरवणं गरजेचं असतं. पण तेच ऑनलाईन बिझनेसला गेलात तर तिथे ह्युमन्स काम करत नाहीयेत किंवा पीपल काम करत नाहीयेत, एम्प्लॉईज नाहीयेत. तिथे पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर डिपेंड, त्यांचा जे काही सिस्टम आहे पूर्णपणे टेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे काय करतात, हे 24 तास, म्हणजे दिवसाचे 24 तास, वीकचे 7 डेज किंवा इयरली 365 डेज कंटिन्युअस हे चालू असतात. फक्त कधी एक जर त्यांचा सर्व्हर डाऊन झाला नाही तर हे प्रत्येक वेळेस 24 आवर्स किंवा 24/7 जे म्हणतो आपण, त्या असं 24 तास हे चालू असतं. त्यांना कुठेही सुट्टी नसते किंवा कुठे, कारण इथे एम्प्लॉईज नाहीयेत, इथे कोणत्याही प्रकारची फॅमिली नाहीये त्या टेक्नॉलॉजीला, किंवा टेक्नॉलॉजीला कोणत्याही प्रकारचं काय म्हणतो मी तुम्हाला, ह्युमन बॉडी नाहीये की तिला गरज आहे आरामाची. सो हे सगळं टेक्नॉलॉजी चालत असल्यामुळे ह्या टायमिंग पिरियड मध्ये सुद्धा त्याचा डिफरन्स पडतो. सो त्याच्यानंतर येतं, ई कॉमर्स टूल्स आर इफेक्टिंग द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स aim at speeding up the process of granting permission, approvals, and license, thus moving towards paperless society. In this respect, the provision of Information Technology Act 2000 are quickly noteworthy. E-commerce tools are affecting the administration reforms aim at speeding up the process of granting permission, approvals, and license. ई कॉमर्स टूल्सला काय होतं की तुम्हाला परमिशन घेणं वगैरे जे आहे किंवा ई कॉमर्स साठी, सो ती जे काही प्रोसिजर आहे ती स्पीडली होते. ग्रँटिंग माय अप्रुव्हल्स अँड लायसन्स टू मुव्हिंग टुवर्ड्स पेपरलेस सोसायटी. आणि दुसरी गोष्ट, हे जे सगळं काम चालतं तुमचं परमिशनचं वगैरे, हे पेपरलेस असल्यामुळे फास्ट होतं. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पेपर्सवरती सह्या वगैरे घ्यायला जाता, त्यावेळेस काय होतं की त्या पेपर्स बराच काळ तुमचे खूप साऱ्या फाईल्स तुमच्या स्टोअर केलेल्या असतात, त्याच्यातून तुमचा नंबर कधी लागेल माहिती नाही, त्याच्यामध्ये खूप सारा टाइम निघून जातो. पण ई कॉमर्सला काय होतं की तुम्हाला सगळ्या प्रोसिजर ऑनलाईन करायच्या असतात आणि ऑनलाईन प्रोसिजरला रिप्लाय सुद्धा खूप फास्ट मिळतो. आणि ई कॉमर्सच्या ज्या वेळेला बिझनेस तुम्ही चालू करता किंवा ई कॉमर्स टूल्स ज्या वेळेला तुम्ही युज करताय, त्यावेळेस तुम्हाला प्रोव्हिजन ऑफ एका ऍक्ट खाली, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 या ऍक्ट खाली तुम्हाला राहून तुम्हाला परमिशन मिळते त्याची. Then the traditional business, which requires location, renting, purchasing, staff employment, advertising, inventory, shipping, and handling, all sums of the high cost equation, which makes many people negate from starting a business entirely. काय होतं बघा, ट्रेडिशनल बिझनेस करत असताना तुमचं लोकेशन रेंट, म्हणजे तुमचं जर जो काही तुम्ही शॉप घ्याल किंवा जे काही लोकेशन तुम्ही हायर कराल त्याचं रेंट तुम्हाला द्यावं लागतं. त्याच्यानंतर पर्चेसिंग त्याच्यामध्ये लागणार, किंवा तुम्ही खरेदी करत असाल तरी खरेदी करणं, त्याच्यामध्ये लागणारं फर्निचर वगैरे ते सगळं खरेदी करणं, त्याची कॉस्ट आली. स्टाफ एम्प्लॉयमेंट, तुमचे स्टाफ आहे त्याचं पेमेंट आलं. ऍडव्हर्टायझिंग साठी लागणारा खर्च आला, इन्व्हेंटरी साठी लागणारा खर्च आला, शिपिंग किंवा हँडलिंग साठी लागणारा खर्च आला. सो हा सगळा खर्च बघता तुमची कॉस्ट जी आहे, कॉस्ट इक्वेशन जी आहे खूप हाय जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की स्टार्टिंग बिझनेस एंटरली, सो नवीन एखाद्याला जर बिझनेस चालू करायचा तो त्याला ते पॉसिबल होत नाही. हे सगळं बघता ती एक कॉस्ट जी उभी करावी लागते, ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, ते फार मोठं असतं. द एरियाज ऑफ एंट्री हॅव अलाउड many individuals to start their own e-commerce business.
The low cost itself is a deciding factor that many individuals are learning how to operate this business on home based basis. Also, in case of traditional business, location require. आता इथे ज्या वेळेला काय होतं की तुम्हाला ज्याला ऑनलाईन एखादा बिझनेस चालू करायचा आहे त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी कॉस्ट मध्ये जातं, कारण फक्त तुम्हाला काय होतं की ऑनलाईन तुमची वेबसाईट तयार करण्यासाठी जो काय कॉस्ट येईल तो. सो अशा पद्धतीने हा जो ट्रेडिशनल बिझनेसचा जो कॉस्ट आहे त्याच्या तुलनेमध्ये ऑनलाईन बिझनेस साठी लागणारा जो कॉस्ट आहे तो कमी असतो. फक्त काय की याच्यामध्ये तुम्हाला त्याची हँडलिंग किंवा वेबसाईट ज्यावेळेला तयार कराल तेव्हा ती यूज करता आली पाहिजे. सो त्याचं एक प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला घेणं गरजेचं असतं. Also, in case of traditional business, location requirement is term of proximity to the source of raw material or the market for the product is demanded, but not so in case of e-business. काय म्हटलंय, also in case of traditional business, location requirement is in terms of proximity to the source of raw material or the market for product is demanded, uh, but not so in case of e-business. इथे काय होतं की तुम्हाला also in case of traditional business लोकेशन रिक्वायरमेंट, आता तुम्हाला हवं असलेलं लोकेशन कसं हवं आहे, तुम्हाला केवढं मोठं, त्यानुसार तुमची जी काही कॉस्ट आहे ती कमी जास्त होत असते. प्लस तुम्हाला रॉ मटेरियल ऑर द मार्केट ऑफ द प्रोडक्ट डिमांडेड, तुम्हाला लागणारं मार्केट कुठे आहे, तुमचं रॉ मटेरियल कुठून तुम्हाला जवळ पडेल, ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो आणि त्यानंतरच तुम्ही एखादं लोकेशन परफेक्ट करू शकताय. पण ऑनलाईन बिझनेस मध्ये किंवा